काळ वेळ सगळं निर्माण झाल्यानंतर मग ब्रह्मदेवाचं शरीर दुभंग झालं. एका अंगापासून स्त्री झाली आणि एका अंगापासून पुरुष झाला. त्या स्त्रीचं नाव शत्रुपा, पुरुषाचं नाव स्वयंभू म्हणू. या स्वयंभू आणि शत्रुपापासून 2 मुलं झाली, प्रियव्रत उत्तानपाद, 3 मुली झाल्या, आकुती देहुती प्रसूती. आणि अशा प्रकारे मनुष्याची निर्मिती भगवंतानं केली. ब्रह्मदेवानं मनुष्याची निर्मिती कशा करता? देवी दिला देह भजना कोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. या सृष्टीचा विस्तार कशा करता? मनुष्याची निर्मिती कशा करता? या मनुष्यालाच फक्त देव करतो. बाकीचे सगळे मॉडेल आडवेत, पशु पक्षी सगळे आडवेत, एकच मॉडेल उभं आहे मनुष्य. पण काय दुर्दैव महाराज, ते सगळे आडवेत पण नीट सरळ चालतात. मनुष्य सरळ निर्माण केलाय पण कधीच सरळ चालत नाही, नेहमी आडवाच चालतो. कितीतरी आडवेपणामुळे सगळे सप्ताह बंद झाले, कितीतरी आडव्यापणामुळे सगळे देवधर्म बंद झाले. तरी आमच्या लक्षात येत नाही केव्हा आडवं चालायचं. सरळ चालण्याकरता देव दिलेला आहे, सरळ सरळ वागण्याकरता. येण्याची एक शरीरे शरीराईसे सरे किंबहुना येर झारे चिरापुढे. मनुष्य रूपी देहच एक, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. निदान आहे, निदान म्हणजे देवानं दिलेलं आपल्याला देणग. सगळ्यात मोठी देणगी ती मनुष्य देहाची. या देहाचा उपयोग कुठंतरी चांगल्या मार्गाने करत जा बरं. बाकी जाऊ द्या काही का असा ना, पण हा देह झिजला पाहिजे. संसारात सगळ्याचा झिजतो, संसारात झिजण्याचं काहीच दुःख नाही. किती जणांचा संसारामध्ये झिजला आणि संसाराचं बेनिफिट शून्य आहे. परमार्थामध्ये झिजला म्हणजे चंदनासारखा झिजतो, आणि चंदनासारखा झिजला म्हणजे सुगंध देऊन जातो. म्हणून चंदनासारखे झिजा, हे परमार्थाची किंमत आहे. वेड्याने लोक पहाटे 4 वाजल्यापासून काकडा करायला, वेड्याने लोक दिवसभर अगदी भजन करायला, वेड्याने लोक या पायाने तीर्थयात्रा करायला, वेड्याने लोक या देहाला परमार्थामध्ये समर्पित करायला. लोकांना माहिती आहे अरे देह गेला तरी हरकत नाही, पण आपला परमात्मावरचा भाव ढिल्ला पडू नये. नामदेवरायाने जगात सांगितलं, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. अरे संसारात देह झिजवण्यापेक्षा परमार्थात झिजवा, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. म्हणून या देहाला झिजवा महाराज, इथे झिजवा परमार्थ. येण्याची एक शरीर आहे, फक्त एवढंच एक शरीर आहे. ते परमात्माला प्राप्त करू शकतं, बाकी काहीच नाही. हेची देही घडे देवाचे भजन. म्हणून मनुष्याची निर्मिती केली. वराह नावाचा भगवंतानं अवतार घेतला. पहिला अवतार घेतला संकादी ऋषी. देवाकडे तपश्चर्या केली, देवाकडे मागणं मागितलं, आम्हाला कधी मोठं करू नका म्हणून ते लहानच राहिले. दुसरा अवतार घेतला वराहाचा. का घ्यावा लागला? कश्यप नावाचे महामुनी ब्रह्मदेवाच्या मनापासून ऋषी झाले कश्यप. कश्यपाला 13 पत्न्या. आदिती दिती 2 ज्येष्ठ होत्या. त्यातल्या दितीला दैत्य माता होती. तिन्ही सांजेला दितीला कामवासना निर्माण झाली. दितीनं सांगितलं माझ्या इच्छा पूर्ण करा पतिराज. कश्यप महामुनीनं सांगितलं तिन्ही सांजा म्हणजे देवाला लक्ष्मी नारायण येण्याची वेळ आहे. या वेळेला तू असं पाप कर्म माझ्या हातून करून घेऊ नकोस. पण मुद्दाम त्या दितीनं आपल्या पतीला अंतःपुरात नेलं आणि आपली कामवासना पूर्ण करून घेतली. त्या पतीनं शाप दिला, तुला 2 दैत्य जन्मतील, ते जगाला त्रास देतील आणि भगवान अवतार घेऊन त्यांचा वध करेल. ती म्हणली देव त्यांना जन्माला आल्यावर मारील का गर्भात मारील? ती म्हणली जन्माला आल्यावर. ती म्हणली मी त्यांना जन्मच घेऊ देणार नाही. म्हणून भगवंताला जन्म त्या मुलांना घेऊ द्यायचं नाही, त्या गर्भामध्ये वाढवलं त्यांना. 1 2 3 किती 100 वर्ष गर्भात लेकर वाढवले. किती वर्ष? देतीस तू भरतुरा देशात दपत्य परिशंकिनी, पूर्ण वर्ष सते साध्वी
पुत्रो प्रसूसवे मोह. किती वर्ष गर्भात सांभाळलं त्यांना? 100 वर्ष गर्भात सांभाळलं. 100 वर्षानंतर मुलं जन्माला आले. एकाचे डोळे सोन्यासारखे म्हणून हिरण्याक्षने, एकाच्या अंगावरचे लव सोन्यासारखे म्हणून हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यप अरण्यात गेला. हिरण्याक्ष अगदी राज्यकारभार सांभाळू लागला. नारदाला त्याने मारायचा प्रयत्न केला. हातात खड्ग घेतलं, नारदाला मारणार. इतक्यात नारदजी महाराज जवळ आले. नारदानं सांगितलं, वेडायस का? नारदजी म्हणतात, तू वेडायस का? तुला माझा शब्द आहे. म्हणजे कोणता? तू एक काम कर. म्हणजे कोणतं काम करायचं? नारदाला सांगितलं कोणतं काम करायचं? म्हणजे एकच काम करायचंय. जा हिरण्याक्ष दैत्या, या पृथ्वीची वळकटी कर, पाताळात जाऊन झोप. तुझ्यासोबत युद्ध करणारा गडी तुला जाग्यावर भेटल. याने पृथ्वीची वळकटी केली, पाताळात जाऊन झोपला. तिथे हिरण्याक्ष नावाचा दैत्याचा वध करण्याकरता ब्रह्मदेवाच्या नाकापासून महान विराट रूप घेतलं. शरीर माणसाचं, मस्तक वराहाचं. आणि असा भगवंतानं अवतार प्रगट केला. मुसंडी मारली, पाताळात गेले. त्या हिरण्याक्ष दैत्यासोबत युद्ध केलं आणि त्याच्या मस्तकावर गदा घालून त्याची समाप्ती केली. हिरण्याक्ष मारला. गोपाल कृष्ण भगवान, वराहजी भगवान की. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. मत्स्यकुर्मा आदि सुकर, मत्स्यकुर्मा आदि सुकर, मोहे धावला लिपाना, मोहे धावला लिपाना, मोहे धावला लिपाना. नाम घेता पंढरीला, नाम घेता पंढरीला.
गोपाल कृष्ण भगवान की जय। नमः पार्वती पते नारायण। देवानं वराह अवतार घेतला. वराह म्हणजे वराह, ज्याला आपण कधी रानातलं असतं कधी गावातलं असतं. असा वेश आमच्यासाठी भगवान त्याच्या इतका, म्हणून इतकी कृपावंत कोण, माझी विठाई वाचून. अर्ध शरीर माणसाचं, अर्ध शरीर सिंहाचं, नरसिंह रूप घेतलं आणि हिरण्यकश्यप दैत्याचा वध केला. फार गोड आणि फार दिव्य आहे. वराह अवतार घेतला, हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. या सृष्टीच्या विस्तारामध्ये देवानं ब्रह्मदेवाच्या सावलीपासून अवतार घेतला, ज्याचं नाव आहे कर्दम. आणि कर्दमानं अंशरूपी भगवान त्या कर्दम ऋषीनं तपश्चर्या केली. 10,000 वर्षाचं तप केलं आणि त्या तपश्चर्या करून देवाला पत्नी मागितली. हो, देवाला काय मागितलं? बायको मागितली. भागवतातली कथा आहे, पत्नी मागितली. पत्नी कुणी? कर्दमानं मागितली. पाहतो, स्वयंभू मनुच्या 3 मुली होत्या. आकुती रुची ऋषीला दिली, तिथे यज्ञनारायणाचा देवाना अवतार घेतला. देहूती कर्दमाला दिली, कर्दमानं मागून घेतली. देवा मला पत्नी द्या. बायको मागितली. पत्नी कुठं मागायची वस्तू आहे का? भेटत असते. आता मागितलं तर गोष्ट वेगळी आहे. आता देवाला मागून दमले पण तरी पण भेटायला सगळं अवघड, फार अवघड आहे महाराज. एक काळ असा होता, एक काळ असा होता, मुली माग लागायच्या. मुलीचे वडील परेशान असायचे, मुलगा भेटेल का नाही, कसा भेटेल का. 98च्या काळात, 98 त्या काळात काय मुलं, एखादा एकर जमीन असली की त्यांनी म्हणायचं 50,000 रुपये घेईन होंडा. 2 एकर असले की लाखभर रुपये, 3 एकर असले की 1.5 लाख, 4 एकर असले की 2 लाख, 5, 6, 10 एकर असले की लगेच 10 लाखाचा, 5 लाखाचा नवरदेव. आता 15 असू द्या, आता त्याला द्यावं लागत. लगेच त्यांनी सांगायचं पटकन कोणतरी असं. मुलीचे वडील म्हणत असतात आपल्याकडं काहीच नाही, आपण असेच सगळे. मग त्याने म्हणायचं मग तुमची इच्छा आहे ना, फक्त तुमच्या दारात वाजवा, पैसे माझ्याकडून घ्या, मी सगळं करतो, फक्त करून द्या. इकडं कस काय? तसंच आहे ना. फार चांगलं आनंद. आम्ही कुठं कार्यक्रमाला गेलो की मुलीचे वडील नाही येत, मुलाचे वडील जवळ येत जा. महाराज तुम्ही फार फिरता. म्हणलं हो फिरतो. फिरावं लागतं बोंबलत, इकडचा कोपरा तिकडचा कोपरा. मग एखादी मुलगी पहा, मुलीवाले येतच नाही मुलगा पहा म्हणायला, मुलगावालेच येतात मुलगी पहा. 2-3 ठिकाण आले होते, मुलगी पसंत नाही पडली, आलेच नाही तुझ्या टमराळाला पाहायला. येऊच फार अवघड झालंय आता. विनोद इथंच सोडून द्यायचा, सिद्धांत बरोबर घेतला. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की मुलगी मागावी का? मागितली. कर्दम महामुनीनं मागितली. अरे धर्मपत्नी मागावीच लागत असते. जी सुखात मदत करत असते, सुखात सोबत राहत असते ती बायको असते. जी सुख दुःखात बरोबर चालत असते ती सहचारिणी असते. पण ती धर्म कार्यामध्ये पतीपेक्षा 1 काकण अग्रगण्य पाऊल ठेवून उभा असते. तिचं नाव आहे धर्मपत्नी. अशा पत्नी भेटणं भाग्याचं लक्षण आहे. भाग्याचं लक्षण आहे. मालकाच्या किती मनात असलं कथा करायची, कीर्तन करायचं, मालकाच्या किती मनात असलं आपल्याला पंगत घालायची, पंक्ती करायची, अन्नदान करायचं, मालकाच्या किती मनात येऊ द्या. मालकाच्या मनात येण्यापेक्षा ते आधी मालकिनीच्या मनात असलं पाहिजे, तेव्हा मालकाचं चालतं, नाही तर चालत नाही. म्हणून मालकीन महत्वाची, माता महत्वाची, आई महत्वाची. पत्नी मागितली, पत्नी देहूती माता. लग्न झालं, संसारावरची वासना उडाली.
तपश्चर्येला बसले कर्दम महामुनी कुठं? बिंदुसरा नदीच्या काठावर. आपल्या मालकाची सेवा अखंड चालू आहे. दोघांचं वर म्हातारपणापर्यंत वय झालं दोघांचंही. आणि म्हातारपणी आता मनात एक इच्छा होती, मला मुलगा व्हावा. संतती होईल कशी? ऐका, त्यावेळेस कर्दम महामुनीनं मग स्वतःच शरीर बदललं. ते म्हातारपणातून पुन्हा तरुण झाले. विभूती मातेला वृद्धपणातून पुन्हा तरुण केलं. दोघ जण तरुण झाले आणि दोघा जणांना असा विहार केला, विमानासारखं घर तयार केलं. त्या घरात सगळ्या सुखसोयी, आनंद, एवढा संसार सुखाचा, एवढा संसार सुखाचा. पण संसार दुःख मूळ असतो याची प्रचिती त्यांना आली. त्यांना 9च्या 9 मुलीच झाल्यात, मुलगाच होईल. पण असा होता कर्दमाचा, एखादी संतती मुलबाळ वंशाला दिवा झाला की मी संसार सोडून